नमस्कार मंडळी. तर आता मी हे जो काही लग्नाचे ब्लाऊज द्यायचे काही बस्त्यातले किंवा काही ते मी आता सर्व कटिंगला बसली आहे. तर हे सर्व 9-10 ब्लाऊज आहेत जे मला कटिंग करायचे आहे. तर याच्यातले जे काही आहेत ते ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करायला दाखवेन. जितकं माझ्याकडून शक्य होईल तितके ब्लाऊजांचं मी शूट करून तुम्हाला मी दाखवेन. तर हे बघा, हे सर्व ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे मित्रांनो. याचे अस्तर वगैरे मी सर्व काढून ठेवलेलं आहे. प्रत्येक ब्लाऊजचे अस्तर वगैरे मी सगळ्या कलरचे काढून ठेवलेले आहेत. ते बघा, प्रत्येक ब्लाऊजवर त्याचे अस्तर मी काढून ठेवलेले आहे. तर मग आता आपण कटिंगला जास्त वेळ न घालवता डायरेक्ट कटिंगला सुरुवात करू. जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तर आता आपण सुरू करूया. तर नमस्कार. हे बघा मित्रांनो, आता आपण हे जे काही माप आहे ते बघून घ्या तुम्ही एकदा. कस्टमरचं माप आहे 30 साईजचं माप आहे. ते 7.5 इंच छाती आहे, 12.5ची उंची, 26चं कमर, पुढचा गळा 5.5 इंचाचा आहे, मागचा गळा 10 इंच आणि बाईची उंची आहे ती 4.5 इंचाची, दंडघेर 10.5 इंच आणि जे काही शोल्डर आहे तयार शोल्डर ते 2.5 इंचाचं आहे. तर आता आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करूया कटोरी ब्लाऊज 30 साईजचं. तर हे काही जे काही 2 ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे आहेत. तर आपण एकाच वेळेस 2 अस्तर एकावर एक ठेवून कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर आता आपण अस्तरची कट टाकून घेऊ. तर जेव्हा मला अर्जंटमध्ये ब्लाऊज कटिंग करायचे असतं, स्टिचिंग करायचे असतं, अशा प्रकारे मी पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवत असते, जेणेकरून डायरेक्ट ठेवून आपल्याला कटिंग करता येते. हे पेपर पॅटर्न कसे काढायचे, काय काढायचे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण आता सध्या लग्नसराई असल्यामुळे आपलं जे काही शिवण क्लास आहे तो शक्य होत नाही पुढं शिकवायला. तर हे 2 अस्तर एकावर एक मी ठेवून घेते. व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला? तर आता काय करायचं आहे आपल्याला, सुरुवातीला पहिले ही जी काही बंद बाजू आहे या बाजूने आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की ब्लाऊजच्या उंचीमध्ये हे शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं. तर आपण अगोदर 12.5ची उंची असल्यावर 12.5 प्लस 1 इंच अशी 13.5ची उंची घेऊ. ते व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही व्हिडिओमध्ये. हे बघा, 13.5ची मी उंची घेते संपूर्ण. आता मी इथून उंचीचं माप दिलं. आता मी काय करणार आहे, शोल्डरचं माप देणार आहे. आता 7.5 इंचाची छाती आहे, तर मी 5 किंवा 5.25 इंचाचं शोल्डर घेईन आणि मुंडा जो घेणार आहे मी तो 6 इंचाचा घेणार आहे, जेणेकरून कस्टमरला मुंड्यामध्ये ब्लाऊज काचू नये म्हणून. तुम्ही हवं तर 5.5 देखील मुंडा घेऊ शकता, पण मी 6 इंच घेते, जेणेकरून ब्लाऊज जे काय आहे मुंड्यामध्ये कस्टमरला काचत नाही आणि व्यवस्थित बसतं ते ब्लाऊज. इथून आपल्याला 1.25 इंचाची मुंड्याची खोली देऊन घ्यायची आणि हळूवारपणे असा जो काय आहे गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत असेल.